विशाल पाटील आणि केतन मात्रे. स्वागत आहे पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं. हरिभक्तपरायण वैकुंठवासी मारुती बुवा लक्ष्मण पाटील क्रीडांगण निळजे एक दैदिप्यमान क्रीडा सोहळा आज मात्र संपन्न होत आहे. फायनल डे, अंतिम दिवस या स्पर्धेचा आणि पहिली उपांत्य, एकमेव उपांत्य फेरी, कारण 3 संघ निवडण्यात आले, अर्थातच ते जिंकलेत. बॉलआउटच्या निर्णयानुसार मात्र चॅलेंज स्पोर्ट्स फायनल मध्ये पोहोचलाय. 24 संघांना आकर्षक टी शर्ट ज्यांनी डिझाईन केलेले आहेत. सावली क्रिएशन वाडा, उद्योगपती हरीश दादा पालवी यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपले आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बऱ्याचशा गोष्टी सर बदलत असताना आपण बघितल्यात. ग्लॅमर या सर्व गोष्टी त्यामध्ये आल्याच आणि या सीझन 5 साठी सावली क्रिएशनने डिझाईन केलेल्या या 24 संघांच्या टी शर्ट देखील आपण पाहतोय. हरीश दादा पालवी यांचं आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. मध्यरात्रीकडे आपण वळतोय. नाणेफेकीचा कौल केतनने जिंकला. बॅटिंग करण्याचा डिसिजन त्यांनी घेतलेला आहे. लास्ट मॅच धावसंख्या चेस करत असताना त्यांनी जिंकली. केतनची सुरुवात होती, कमलेशने शेवटपर्यंत खेळ केला, तर राहुलने उडवलेले जे 2 रॉकेट होते तिथून मॅच मध्ये ते आले. त्या मॅच मध्ये मला महत्वपूर्ण गोष्ट आठवते की 4थं षटक जेव्हा अमय आगाशेचं सुरू होतं तेव्हा त्यांनी राहुलला आणलं नाही, तेव्हा आशिष आला होता आणि राहुलला शेवटच्या 2 षटकांसाठी त्याने ठेवलं. तिथे 2 वर जरी 20च्या पुढे धावा असत्या तरी त्या धावा बनवण्यासाठी राहुल तत्पर होता आणि त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी असतात. बॅटिंग क्रम चेंज करत असताना पण बघितलं आणि त्या धावासंख्येला योग्यरित्या त्यांनी चेस केलं. हे छोट्या गोष्टी तर इम्पॅक्टफुल असतात ना. 6 ओव्हरच्या मॅच मध्ये तुम्हाला किती मिळतात चेंडू? 12 ते 14, हार्डली 15, भरपूर झाले. 15 ते 18 चेंडू म्हणजे भरपूर. सलामीवीर आला आणि तो शेवटपर्यंत खेळला तर एवढे चेंडू. ॲज अ बॉलर तुम्हाला 2 ओव्हर जास्तीत जास्त मिळतात, म्हणजे फार कमी काळ तुमच्याकडे शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये. मग त्या मिळालेल्या संधीमध्ये छोट्या छोट्या गोष्टींमध्ये इम्पॅक्ट टाकत वेगवेगळे निर्णय घेत मात्र आपल्या संघाला विजय करून देणं हे कर्णधाराचं देखील तेवढंच महत्वाचं काम आहे. एरियल व्ह्यू सध्या तुम्ही पाहताय. हरिभक्तपरायण वैकुंठवासी मारुती बुवा लक्ष्मण पाटील क्रीडांगण निळजे TDPL सेमीफायनल पहिली उपांत्य फेरीची लढत. एका बाजूला जागृती स्पोर्ट्स तर दुसऱ्या बाजूने गोलंदाजीसाठी सज्ज झालाय सुनीता स्मृती, आदरणीय श्यामजी देशमुख आणि दीपक सिंग साहेबांचा संघ. पहिलं षटक प्रीतम बारी, लास्ट मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मेडन ओव्हर TDPL सीझन 5 ची पहिली ज्याने टाकली होती, तिसरी मेडन ज्याने टाकली होती प्रीतम. हो, खोलात टाकला होता चेंडू. विशाल आणि केतन ही सलामीची जोडी. किती सुंदर दृश्य अगदी आपल्या समोर आहे. प्रीतम बारीचा हा व्हाईट यॉर्कर विशाल पाटीलच्या विरोधात परफेक्ट एक्झिक्यूट केला. विकेट किपर कडून बीट झाला परंतु मागे चांगलं प्रोटेक्शन. पॅट आणि पायाच्या मधून थोडासा लेट खेळला, यॉर्क केलं होतं तिथे. सुरुवात चांगली केली प्रीतमने. ओ स्लोवर वन, लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न, विशालला फसवलंय. पहिला चेंडू भन्नाट वेग, वाईड यॉर्कर आणि दुसरा हा चेंडू अगदी आपण पाहतोय लेग स्टंप वरती पिचिंग केला असावा आणि थोडा बाहेर काढण्याचा प्रयत्न. एरियल व्ह्यू TDPLच्या ग्राउंडचा आपण पाहतोय. खूप छान काम केलंय टेलिकास्टच्या बाबतीत संपूर्ण GTC टीमने. प्रीतमने मागचा बॉल फिरवलाय आणि ड्रोन पायलट सध्या ड्रोनला फिरवतात गोल गोल. स्वीप करण्याचा प्रयत्न विशाल कडून. पंचांचा निर्णय येणं अपेक्षित आहे 22च्या स्वरूपात. धावसंख्येचा श्री गणेशा जागृती स्पोर्ट्स टीमचा. लास्ट मॅचच्या त्याच फॉर्मला सध्या तरी आपण पाहतोय. त्या आत्मविश्वासाला कॅरी करत असताना मेडन ओव्हर टाकलेले त्याने आणि या ओव्हरची देखील सुरुवात 2 डॉट आले विशालच्या अगेन्स्ट. बाईकची सिंगल येते, जी पहिली अवांतर धाव आणि जागृती स्पोर्ट्सचं खातं उघडत असताना केतन आलाय. P1 मध्ये पहिल्या 3 बॉलमध्ये काही बाउंड्री नाही. पाहूयात तो कशा पद्धतीने खेळणार. एक्स्ट्रा कव्हर मागे आणि त्यासोबत ऑन साईडला काऊ कॉर्नर. ॲज अ कॅप्टन आणि त्याचबरोबरीने कॅप्टन नाही परंतु फ्रंट लाईन बॉलर खूप चांगली सुरुवात केली ती प्रीतम बारीने. हो, बीट केलाय, खूप चांगला चेंडू. केतनने देखील संयमाचा पवित्र इथे अवलंब केलाय प्रीतम बारीच्या विरोधात. चांगली लाईन, चांगला टप्पा आणि टेनिस बॉल क्रिकेट हा टप्प्यांचाच खेळ आहे. अचूक टप्पा हेरला तो प्रीतम बारीने आणि संयम दाखवावा लागला. डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळावा लागला तो केतन मात्रेला. पहिल्या 4 चेंडूंमध्ये बॅटमधून एकही धाव आलेली नाहीये.
बाईकच्या स्वरूपात धावसंख्येचा श्री गणेशा झालाय. ज्या टीमने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला टॉस जिंकून. प्रीतम बारी 4 चेंडू निर्धाव. हो उडवलाय बॉल समोर. फोर्सफुली बॉल प्लेसमेंट इतकी लाजवाब. बॉल सरळ थेट आलाय सीमारेषा पार. केतन मात्रेचा जलवा. षटकार. समोर सहजरित्या आपण केतनच्या बॅटमधून बघितले. तिकडे 2 होते प्रेक्षक, मात्र दोघांकडून कॅच ड्रॉप झाला. लेगस्टम्पला बॉल होता, काढून खेळलाय. षटकार. लाजवाब लाजवाब. केतनच्या बॅटमधून आता आक्रमक पवित्रा. बॉलला फेकून दिलंय लॉंग ऑन सीमारेषा पार. बॅक टू बॅक 2 षटकार. कॅमेरामॅन थोडासा मिस झाला. अन्यथा येस, पुन्हा आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतोय. डीजे ब्राव लागोपाठच्या 3 षटकारांसाठी केतन मात्रे यांना योगेशजी शेलार युवा उद्योजक कमालपाडा यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. 4 बॉल प्रीतम बारीचे होते आणि 2 बॉल त्यावरती बारी आली केतनची आणि मात्रेने 2 मारले. केतन मात्रेच्या फलंदाजीवरती तर समस्त डोंबिवलीकर नाही, सध्याच्या घडीला महाराष्ट्रामधील सर्व चाहते नसतात. भन्नाट फलंदाजी करतो. आक्रमक पवित्रा त्याचा. पहिला चेंडू डिफेन्सिव्ह स्ट्रोक, त्यानंतरचे 2 चेंडू प्रीतम बारीच्या विरोधात आक्रमक. 4 बॉल लाईन अँड लेंथ बदल आपण पाहत होतो बारीकडून, पण जे मागचे 2 पडले ते पुढ्यात पडले. लेग स्टंपला एक पडला आणि एक अगदी ऑफ स्टंपच्या समोर त्याला वळवलं लॉंग ऑनला. एक लॉंग ऑफला पण बघितला, एक लॉंग ऑनला पण बघितलाय. स्ट्रेट बॅटने समोर बॅटचा चेहरा उघडत असताना केतन जबरदस्त फटकेबाजी करतोय. लॉंग ऑनचा फटका ठीक आहे, थोडा पायांच्या दिशेने लेग स्टंपला टाकलेला बॉल त्या दिशेने उडवला, परंतु पहिला जो षटकार होता तिथे केतन मात्रेचा क्लास पाहायला मिळाला आणि त्याच्या बॅटचा पंच. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या 13. जागृती स्पोर्ट्स. उलटा मारलाय परंतु क्षेत्ररक्षक आहे, धावतोय वेगाने. अडवण्यात यश मिळाले. दुसरी धाव. 2 धावा इथे जोडल्या जात आहेत. वेदांत पाटील आलाय दुसऱ्या षटकात. धावसंख्या 15. गरज होती, कारण ऑलरेडी 3 डॉट गेले होते विशालचं अगेन्स्ट. या ओव्हरमध्ये त्याला साथ द्यायची केतनजी. मागच्या 2 बॉलवरती आपण 2 षटकार जरूर बघितले, मात्र स्क्रीनवरती आपण जर बघितलं तर बॅटर हे फार तुम्हाला कमी पाहायला मिळेल. लेदर बॉल क्रिकेटमध्ये जर तुम्ही बघितलं तर सर्वच फिल्डर बॉलला शाईन करण्यासाठी त्याला घासत असतात, पण या मैदानावरती टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खास करून फलंदाजी करणारी टीम जो दवबिंदू जे बॉलला लागत आहेत ते पुसण्याचं काम करतायत. या सीझनच्या पहिल्या मॅचेस पासून विशालने पूल केलाय. फिल्डर आहे आणि ते पहिला झटका दिलाय वेदांत पाटीलने. जागृती स्पोर्ट्स टीमला दिलाय पहिला धक्का. ट्रॅकर थोडा बाहेर जाणारा, त्यावरती पूलचा फटका मारण्याचा प्रयत्न होता विशाल पाटीलचा, परंतु बॅटच्या वरच्या हिस्स्याला हा चेंडू लागला. मिस टाइम राहिला आणि मिड विकेटला खूप चांगला झेल घेतला. पहिला धक्का दिला वेदांत पाटीलने विशाल पाटीलच्या स्वरूपात. प्रिव्हियस मॅचचा मॅन ऑफ द मॅच मैदानाचा येत असताना आपण पाहतोय कमलेश पाटीलला मॅचवर इनिंग आपल्याला जरूर पाहायला मिळाली होती क्वार्टर फायनल मध्ये कमलेश कडून, कारण विकेट पडले होते आणि शेवटपर्यंत राहिला, खेळला, धावा त्याने बनवल्या आणि जिंकून दिलं होतं जागृती स्पोर्ट्सला. या मॅच मध्ये प्रमोट केलंय त्याला. मागच्या मॅच मध्ये 4th नंबरवरती आला होता, आता 3rd नंबरवरती. रोल तोच आहे कमलेश पाटीलचा, मॅच चालू ठेवणं. थोडक्यात प्रेक्षकांच्या भाषेत जे म्हणतात, ड्राईव्ह करायचा होता. बॅटची कडा मागे प्रीतम,
शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने एक धाव. हेच तर करायचे. मागच्या मॅचमध्ये देखील कमलेशला मॅच चालू ठेवायची होती. डबल्स त्याने 6 वेळा धावल्या आणि बाईटमध्ये जेव्हा तुम्ही मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला त्यावेळी त्याने आवर्जून सांगितलं सर्वात मोठं लक्षण चांगल्या खेळाडूचं काय असेल तर कबूल करणं. त्याने सांगितलं माझ्याकडून झेल सुटला, अंडर प्रेशर कॅच महत्वाची होती किरण पवारची, परंतु त्याने ते मागे वळून पाहिलं नाही. माझा खेळ कसा सुधरेल, बॉलिंगला आला, धावा कमी दिल्या, रोखल्या, बॅटिंगला निर्णायक इनिंग साकारली आणि आपल्या टीमला जिंकून दिलं. ओव्हरऑल कॅच ड्रॉप झाल्यानंतर बॅटिंग आणि गोलंदाजी त्याची जबरदस्त आपण बघितली. या मॅच मध्ये केतनची त्याला साथ द्यायची. पहिल्या बॉलवरती सिंगल आली त्याच्या बॅटमधून. 16 धावा सध्याचं धावा फलक आपण पाहतोय. चेंजेस सध्या प्रीते जोशी करत आहेत जे कॅप्टन आहेत यस्टनच्या मागे. केतनसाठी फील्ड पोझिशन आपण पाहतोय मिड ऑन आत आहे आणि मिड ऑफ देखील आत आहे. डीप स्क्वेअर लेग्स आपण पाहतोय. कव्हर्सला सध्या एक फिल्डर पाहायला मिळतो आणि त्यासोबत जर आपण बघितलं तर येस वाईडिश लॉंग ऑन कडे. बॅटच्या अगदी खालच्या हिस्साला चेंडू लागला असावा. कव्हर्सच्या दिशेने हा चेंडू जातोय. थंडी आता वाढायला सुरुवात झाली. फॉग देखील आता वाढलेला आहे. लश ग्रीन ग्राउंड आहे. ड्यू फॅक्टर देखील ऑन झालेला आहे. बॅटला ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटचा मुखडा लवकर चेंज झाला. केतन मात्र स्वतःवरती नाराज आहे. परंतु पहिल्या ओव्हरमध्ये प्रीतम बारी जो बॉलिंगचा सरस सेनापती आहे त्याच्या विरोधात जोरदार आक्रमण केलंय. या षटकात वेदांत पाटीलने होल्ड केलंय. पॉवर प्लेची सेकंड ओव्हर थांबवलंय फलंदाजांना आणि एक विकेटही घेतले विशाल पाटीलची. 17 सेकंड ओव्हर पॉवर प्लेची वेदांत पाटील. फुल टॉस बॉल कन्वर्ट केलाय त्याला मागे. क्षेत्ररक्षक शॉर्ट फाईन लेगचा पाठमोरा धावतोय. फाईन लेगच्या दिशेने हा चेंडू. 2 धावा तिथे घेतल्यात. केतन मात्र तिसरीसाठी पलटलाय. थ्रो होतोय. कमलेश पोचलाय. 3 धावा. तीन धावा जोडल्या जात आहेत. नो बॉल पंचांनी घोषित केलाय. नो बॉल +3 अशा एकूण 4 धावा जोडल्या जात आहेत आणि या 4 धावेने स्कोर 21 या धावा येणं गरजेचं आहे कारण या ओव्हरमध्ये वेदांतने थांबवलं होतं फलंदाजांना. ऍक्शन रिप्ले टॉप व्ह्यूने आपण पाहतोय. अबाव दी वेस्ट ऑन साईडला अटेम्प्ट करत असताना बॉलला तितकासा ट्रॅव्हल झाला नाही. मात्र आता जरूर नेक्स्ट बॉल फ्री हिट आहे आणि चान्स आहे ती केतन मात्रेला कारण तो स्ट्रायकिंग एंडला आलाय. धावा करायचे आहेत. बॅटिंग घेतले टॉस जिंकल्यानंतर आणि कॅप्टनने देखील सांगितलं की धावा करायचेत, आम्हाला टार्गेट मोठं सेट करायचे. डू फॅक्टर ऑन आहे परंतु या सर्व गोष्टींचा विचार बाजूला सारून फलंदाजी करावी लागणार आहे. समोर अडथळे किती आहेत त्यापेक्षा मी काय करू शकतो या सर्व गोष्टींचा विचार करूनच केतन मात्र फलंदाजी करेल यातील मात्र सुद्धा शंका नाही. आदरणीय विलास आर पाटील साहेबांचा चॅलेंज स्पोर्ट्स हा संघ फायनल मध्ये जाऊन पोहोचलाय. बॉल आउट झाला मगाशी. स्वप्नील पाटील टायगर यांच्याकडून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 3000 असतील. केतनला फ्रीटचा चेंडू खोदून काढलाय. झेल तर सुटलाय. तसाही फलंदाज बाद नसता कारण फ्रीटचा चेंडू होता. चांगला टप्पा वेदांत पाटील कडून केतनच्या विरोधात. अनेक पारितोषिक आलं. बॅक टू बॅक 3 सिक्सरसाठी खार्डीस अनिकेत निगुकर यांच्याकडून 5000 पारितोषिकांमध्ये वर्षाव आपण पाहतो. आणि केतनने जे 2 षटकार खेचले होते सर तेव्हा जो क्राऊड मधून आपल्याला आवाज पाहायला मिळाला. केतनचे फॅन्स मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना जरूर त्याच्याकडून एक मोठ्या इनिंगची अपेक्षा आहे. सुरुवात त्याने केली आहे. 5 बॉल 14 खेळतोय. प्रोजेक्टेड स्कोर 72 दाखवतोय. कमलेश ट्रॅकिंग एंडला आहे. 22 धावा आहेत. तर शेवटचा बॉल आता आपल्या मधला पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू 22 वरती 1 आणि पुन्हा इथे नो बॉल घोषित केलाय पंचांनी. वेदांत पाटील पुन्हा त्याने नो टाकलाय आणि आता गोलंदाज बदलावा लागेल. या ओव्हरमध्ये एकही चौकार नाही करण सर, एकही षटकार नाही, कुठलाही मोठा फटका नाही, परंतु धावा आल्यात एक्स्ट्राच. आताचा नो बॉल, मगाशी नो बॉल वरती 3 धावा, या एक्स्ट्राच तुम्हाला त्रास देतात. आणि आता तर क्रुशियल मुवमेंट आहे, सेमीफायनल उपांत्य फेरी आहे, या चुका करून चालणार नाहीत. परंतु हे आपण कॉमेंट्री बॉक्स मधून बोलतोय. ड्यू लागलेला चेंडू, ओला झालेला चेंडू कंट्रोल करणं सोपं काम नाहीये. जे काम करायचे आतमध्ये गोलंदाजांना, जे काम करायचे आतमध्ये फलंदाजांना,
म्हणूनच मराठीत एक साधी सोपी म्हण आहे ना, ज्याची जळते त्यालाच कळते. आतमध्ये काय घडतंय करण काळन सर ते त्यांनाच ठाऊक असेल. अंपायर पिचच्या बाहेर. यस, तिसरे पंच आपण तपासा. नो बॉल, परंतु नेक्स्ट बॉल हा फ्रेट आहे. डिसिजन सांगतो की तो हार्मफुल बॉल नव्हता, त्यामुळे गोलंदाजाला गोलंदाजी करू शकतो आणि हा फ्रीटचा चेंडू. हो हो हो, क्या बात आहे, क्या बात आहे. कमलेशने केले ते आक्रमण, बॉलला फाईन लेगला पाठवलंय, सीमारेषा पार. कमलेशचा जलवा, षटकार. लास्ट ओव्हरमध्ये जरूर सर आपण 2 फुल टॉस बघितले, ते दोनही पुन्हा आपण स्क्रीनवरती पाहू आणि मग तुम्हाला आम्ही स्पष्टीकरण देतोय. जो पहिला फुल टॉस होता तो जरूर हार्मफुल होता, दॅट्स वाय तो बीमर आहे. मात्र सेकंड पहा ऑफ स्टंपचा फार बाहेर आहे, तो कमलेशसाठी हार्मफुल नव्हता, त्यामुळे तो बीमर नाहीये. तुम्हाला नो बॉल जरूर दिला जाईल. दॅट्स वाय फ्रीट वरती आपण शेवटचा बॉल आणि तो षटकार. आणि तिकडे प्रेक्षकांनी कॅच पकडली आहे, सो तुमचं आपण स्वागत या मंचावर द्या. एका हाताने तो मात्र झेल पकडल्या प्रेक्षकांमध्ये. याच गोष्टीची चर्चा आपण करत होतो आणि 500 रुपयांचं कॅश प्राइज त्या प्रेक्षकाला दिलं जाईल. हार्मफुल बॉल म्हणजे अगदी आपण म्हणतोय ना की बीमर, 2 बीमर असतील तर गोलंदाजाला तुम्ही बाद करू शकता, परंतु एखादा नो बॉल जो अगदी हाईटला होता परंतु हार्मफुल नव्हता. नो बॉल आणि बीमर यामध्ये बराच डिफरंट आहे आणि तेच आपण सेकंड ओव्हरमध्ये पाहिलं. त्या कारणास्तव वेदांत पाटील बॉलिंग करू शकला आणि शेवटच्या चेंडूवरती फ्रीट बॉलवरती कमलेशने षटकार ठोकला. लास्ट ओव्हर 16 धावा आलेल्या आहेत, जिथे पहिल्या 5 बॉलमध्ये एकही बाउंड्री नव्हती. नो बॉल आला, षटकार आला आणि आता कमलेशने सुरुवात केली आहे. ड्यू फॅक्टर
धोक्याचं पर्सेंटेज जर आपण पाहतोय आणि कुठेतरी जर आपण त्या बाजूला डीप बघितलं तर तिकडे फिल्डर सध्या इथून कॉमेंट्री बॉक्समधून देखील स्पष्टपणे दिसत नाहीयेत. अशा कंडिशन्स मध्ये बॅटिंग करणं देखील सोपं काम नाहीये, फिल्डिंग करणं देखील सोपं काम नाहीये, बॉलरला बॉलवरती ग्रिप करणं देखील सोपं काम नाहीये. अशा कंडिशन्स मध्ये खेळणं थोडी विपरीत परिस्थिती, परंतु टेनिस क्रिकेटर आहेत, या सर्व अडथळ्यांना दूर करून नक्कीच चांगला खेळ करतायत या TDPL सीझन 5 मध्ये. लास्ट डे पाठला केला या चेंडूचा डीप मध्ये. फिल्डर खास करून केतन मात्रेसाठी सजवलाय. असा एक फिल्डर जो थर्डमॅनला, खास करून आपण त्या रिजन मध्ये लेफ्टी बॅटर असेल तर क्षेत्ररक्षक पाहतो त्याच्या पायावरती फाईन लेगला, परंतु केतनसाठी एक क्षेत्ररक्षक खास करून थर्डमॅनला ठेवलाय. उलटा कधी मारतो, जागाच आपण बघितलं स्विच करत असताना स्वतःला केतनला, त्यामुळे ऑलरेडी त्यांनी प्रोटेक्शन ठेवलं आणि राऊंड द विकेटने येतात प्रीतम, अँगलने येतात, बॉल बाहेर जरूर ते काढणार आहेत, त्याचमुळे तो फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. टोटल स्कोर सध्या 30 आहे. चांगली धावगती. पहिल्या 2 ओव्हरमध्ये, अर्थातच पहिली ओव्हर शेवटचे 2 चेंडू खराब, तिथे आक्रमण झालं. सेकंड ओव्हरमध्ये देखील शेवटचे 2 चेंडू तिथे चित्र पलटी झालं, त्या कारणास्तव स्कोर 30 वरती जाऊन पोहोचला. सेकंड ओव्हरमध्ये तर कुठेही आक्रमण नव्हतं, एक्स्ट्रा ज्या आल्या, नो बॉल पडले, एक्स्ट्रा बॉल टाकले गेले आणि तिथे आक्रमण झालं कमलेशकडून. शेवटचा बॉल षटकार प्रीतम बारी. 30 वरती 1. 6 षटकांचा सामना, फर्स्ट सेमीफायनल TDPL सीझन 5, उपांत्य फेरीची एकमेव आणि अंतिम लढत ही आहे. फायनल मध्ये जाऊन पोहोचला चॅलेंज स्पोर्ट्स. यॉर्कर बॉल, वाईट यॉर्कर, चॉप करण्याचा प्रयत्न होता कमलेशचा, त्यामध्ये यश मिळालं नाही. विकेट किपर क्लोज आहे, अडवता आला नाही चेंडू. पंचांचा इशारा, बाईकच्या स्वरूपात 1 धाव. कडाक्याची थंडी आहे, प्रत्येकाने आपण बघितलं, प्रेक्षकाने तिकडे स्वेटर आहेत, कारण प्रत्येकाने झाकलेले आहेत, हाताची घडी घातलेली आहे. मात्र प्रितेश जोशी वेगवान गोलंदाजाच्या समोर देखील आपण पाहतो यष्टांना खेटून उभा आहे. यावेळेला चुकी झाली आहे, पण या अगोदर चांगले आपण त्याच्याकडून विकेट किपिंग बघितली आहे. 31-1 सध्या परिस्थिती आपण पाहतोय. प्रोजेक्टेड स्कोर 80 दाखवत आहे. त्याचं कारण केतनने सुरुवात चांगली केली आहे आणि 15ला सध्या तरी नॉट आउट आहे. इंटरेस्टिंग बॅटल प्रीतम बारीचा अगेन्स्ट केतन मात्रे. विकेट किपर प्रितेश या टीमचा दीपस्तंभ म्हणून विकेट किपिंगच्या भूमिकेत आहे. 31 वरती केतन. ओहो, लाजवाब, कव्हर्सला फिल्डर नाहीये, बॉलला थेट पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय, इट्स अ बाउंड्री, 1 बाउन्स. केतनचा चौकार. आता इथे तळपलाय, त्याच्या बॅटमधून मोठे फटके यायला सुरुवात झाले. अगदी सुत्ता एवढं अंतर होतं षटकारासाठी. प्रीतम बारीचा हा चेंडू अँगल बनवून टाकण्याचा प्रयत्न, ऑप्शनच्या बाहेर, तिथून बॉल उडवला, क्षेत्र खाली होतं आणि त्याचा फायदा. झेल घ्यायचा होता प्रेक्षकाला. चौकार. केतन. बॅटची कडा अंगावरती जाऊन चेंडू आदळलाय. प्रीतम बारीने देखील केले कमबॅक. आयकॉन प्लेअर या टीमचा. 35 वरती 1. स्वतः हसतोय केतन. एज नसती तर कदाचित चान्स बनली असती लेग बिफोर साठी, त्यामुळे दोघांच्या चेहऱ्यावरती स्माइल आपल्याला पाहायला मिळाली. केतन थोडासा नाराज आहे, बॅटवरती देखील बॉल आला असता तर तो सीमारेषेच्या बाहेर गेला असता. आज 38वी बाईक त्याने पटकावले डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये. बाईक नंबर 38, बायकर मॅन ऑफ इंडियन टेनिस क्रिकेट केतन. ओहो, लाजवाब, जेवढा उंच गगनचुंबी तेवढाच लांब केतन मात्रेचा जलवा. षटकार. वर्णन करणं सोपं काम नाहीये. अगदी समोर ठेवला होता चेंडू, तितका सरळ मारला, जिथे टॉप व्ह्यूचा आपला कॅमेरामन आहे त्याच्या डोक्यावरून बॉलला थेट पाठवलाय. मला असं वाटतं हा छक्का नाही, अठ्ठा नाही, 10 असेल केतन मात्रेचा. इतका जबरदस्त आणि गगनचुंबी फटका. ओव्हर पिच टाकल्यानंतर ठेवणारच नाही केतन. 41 वर 1. स्क्वेअर ड्राईव्ह, स्वीपर कव्हरला, क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय, पाठलाग चालू आहे, अडवण्याचा प्रयत्न, परंतु बॉल सीमारेषा पार.
केतन मात्रेचा तडाखा सोसावा लागतोय. सुनीता स्मृती या टीमला प्रीतम बारीच्या विरोधात आणखी एक चौकार. स्क्वेअर आणि कॅज्युअल एफर्ट्स पाहायला मिळाले तिकडे, कारण ज्या वेगाने ते धावत आलं ते बॉल अडवायला पाहिजे होता. प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक. सीझन 5 मध्ये प्रेक्षकांची गर्दी आपण प्रत्येक रचनेमध्ये बघितली. त्या प्रत्येकाचं मनापासून आभार. तुम्ही दिलेलं प्रेम सीझन 5 ला. जीटीसी प्रेझेंट TDPL ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग. केतनसाठी बरीचशी पारितोषिके येतात. स्वप्नीलजी पाटील डायगर यांच्याकडून 3 षटकारांसाठी 5,000 आहेत. अनिकेत निगुकर खार्डी, आकाश पाटील देसाई यांच्याकडून 3 षटकारांसाठी 5,000 आहेत. योगेश शेलार कंबालपाडा यांच्याकडून 1,000 आहेत. प्रेक्षक आताही आपण पाहतोय. प्रेक्षक कोणत्याही आयोजनाचा आत्मा आहे, गाभा आहे. प्रेक्षकांशिवाय कोणतंही आयोजन तुम्ही पकडाल, म्हणजे एखाद्या आयोजनामधून तुम्ही प्रेक्षकांना वजा केलं तर त्या आयोजनाचं उत्तर 0 येतं. आणि त्याच शून्याला तुम्ही आयोजनासोबत जोडले गेलात तर जेवढे 0 वाढतील तेवढी तुमची स्पर्धा, तेवढं तुमचं आयोजन मात्र उंचावतं. आफ्टर कोविड जेव्हा आपण स्टेडियम मध्ये ज्या पद्धतीने पाहायचो, सगळे मोकळे स्टँड असायचे, फक्त खेळाडू खेळायचे, त्यांना देखील ती मजा येत नसेल, पण तेव्हाची सिच्युएशन तशी होती. ज्या गोष्टीचा तुम्ही उल्लेख केला की विदाउट ऑडियन्स कोणतीही स्पर्धा नाही. तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत करून मुळात 4th ओव्हरकडे मॅन फ्रॉम नानकर अक्षय तेठे आलेत समोरच्या एंडकडून. कमलेश पाटील स्ट्रायकिंग एंडला आहेत. 45 ला 1 सध्याची परिस्थिती. 3 ओव्हरचा खेळ संपला. जागृती स्पोर्ट्स ऑफस्टंपच्या बाहेर कव्हर, एक्स्ट्रा कव्हर आत आहे, त्यांच्या वरतून काढलाय आणि बॉल फार वेगाने डीप मध्ये अखेर सीमारेषेच्या बाहेर. चौकार. दुनिया में बॅकफुट पंच पाहायला मिळाला तो कावाच्या बॅटमधून. SSCC डोंबिवलीच्या विरोधात शेवटचा तुम्ही जेव्हा विचारलं त्याला बाईटमध्ये की तुम्हाला कोणता फटका आवडला, तर त्याने तेव्हा सांगितलं होतं कव्हरच्या वरतून मारलेला तो चौकार. त्याचीच एक झलक पुन्हा एकदा कावाच्या बॅटमधून पाहायला मिळाली. सोपं काम नाहीये बॅकफुट पंच. एक तर स्वतःला स्थिर स्थावर करावं लागतं, चेंडूवरती नजर, आणि खास करून एक्स्ट्रा कव्हरचे दोन्ही प्लेयर्स आतमध्ये होते हे ओळखलं. गोलंदाजाच्या गतीला प्रत्युत्तर देत असताना कव्हरच्या वरतून चौकार खेचला तो कावाने. हलका शफल झाला होता, शेवटपर्यंत थांबला. त्याने बघितलं होतं अक्षयने ऑलरेडी त्याला ऑफ ब्रेक टाकलाय, तो त्याला बाहेर निघणारा होता. लेफ्टी आहे कमलेश, दॅट्स वाय थांबून बॅकफुटला. बरोबर आपण बघितलं कव्हर्स दरम्यान दोघे फिल्डर इनफिल्ड मध्ये होते, त्याचा फायदा. आणि या 4ने 49 वरती जागृती स्पोर्ट. चांगली धावगती आहे 15.47. हे भरपूर चर्चा चालू होत्या की ड्यू फॅक्टर आहे, लश ग्रीन आउटफील्ड आहे, धावा कमी आहेत. आजचा दिवस गाजवलाय फलंदाजांनी. 4थ्या षटकात 49 झाल्यात. पहिली विकेट पडल्यानंतर पार्टनरशिप चांगली. सॉफ्ट हँड, एक्स्ट्रा कव्हर आत आहे, कव्हर्सला येत आहेत ते, आणि सिंगलने चौकार आला मागच्या बॉलवरती. केतनला इन्व्हिटेशन होते एका धावेने आणि धावा फलकावरती 50 जागृती स्पोर्ट्स. हे टाळ्यांचा कडकडाट होतोय. फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे या खेळाडूची. जागृती स्पोर्ट्सची देखील त्यांचा खेळ पाहण्यासाठी, आणि हे सगळे प्रेक्षक वर्ग TDPL ला सक्सेसफुल करण्यामागे प्रेक्षक वर्गाचा देखील तेवढाच मोठा हात आहे. सहकार्य केले सर्व प्रेक्षकांनी, या स्पर्धेला उचलून धरलंय, एक वेगळ्या यशाच्या शिखरावरती नेऊन ठेवलंय. त्यामागे हे सर्व प्रेक्षक राजे आहेत, आणि या सर्व प्रेक्षक राजांचे मनापासून आयोजकांच्या वतीने जल्पेशजी भोईर, तेजसजी पाटील, सुशीलजी पाटील आणि GTCच्या टीमच्या वतीने आम्ही आभार देखील व्यक्त करतोय. अंतिम टप्प्यात आपण आहोत. या स्पर्धेचे आयोजक युवा उद्योजक तेजसदादा पाटील यांचे मामाश्री महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट अध्यक्ष बाळकुम आदरणीय विजयजी पाटील साहेब, आणि त्याचबरोबर युवा उद्योजक बाळकुमचे भावेशदादा पाटील यांच्या ठिकाणी आगमन झालेले, त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. 50 धावा, सांघिक अर्धशतक जागृती स्पोर्ट्सचं. फक्कीचा किती चांगला वापर. एक आठवण नक्कीच या षटकाच्या समाप्तीनंतर त्या फक्कीला जसं चेंडू घासला आणि विजिबल व्हायला हवा म्हणून जे काही प्रयत्न झाले, एक गावातील क्रिकेटची आठवण नक्कीच आहे. परंतु हे षटक समाप्त झाल्यानंतर ती चर्चा करू. 10 चेंडू 29 वरती खेळतो केतन मात्र. अफलातून इनिंग, दर्जेदार हा खेळाडू आहे. त्याची प्रचंड मेहनत, एवढा जिद्दी आहे, एवढा चिकाटी दाखवतो तो खेळामध्ये, प्रश्नच येत नाही. 50 धावसंख्या जागृती स्पोर्ट्सच्या समोर. अक्षय तेठे विकेट घ्यावी लागेल, फार महत्वाची विकेट केतनची.
समोर लॉंग ऑफच्या वरतून चांगला प्रयत्न तिथे झाला. फिल्डर होता अफलातून, आय थिंक प्रीतमच होता त्या ठिकाणी. लॉंग ऑफला चांगला प्रयत्न फिल्डिंग मध्ये. एफर्ट जबरदस्त होते पण या क्षणाला विकेट पाहिजे. केतनची धावसंख्येचा वेग ज्याने वाढवला. प्रीतमला आपण जरूर शेवटचा बॉल पुन्हा एकदा पाहूयात. स्ट्रेट बॅटचा फ्लो खांद्याचा मागे जेव्हा जेव्हा केतन आलाय बॉलला त्याने सीमारेषेच्या बाहेर पाठवलेलं आहे, मात्र या क्षणाला ते मंजूर नव्हतं प्रीतम बारीला. व्हॉट एफर्ट्स. ऑलरेडी हाईट आहे त्यांची आणि उंची, ती जंप आपण त्यांची बघितली. एकाच हाताने आतमध्ये ढकून देत असताना 4 धावा सेव्ह केल्यात. उडता प्रीतम बारी. आणि आता गरजेचं देखील आहे, जेव्हा बॅटिंगला येईल तेव्हा एवढ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना चेंडू उडवावा देखील लागेल. मोठ्या इनिंगची अपेक्षा होती ती सध्या तरी आपण पाहतोय. केतन कडून 11 बॉल 31 आलेल्या आहेत. सेमीफायनल मध्ये 52 आतापर्यंत. जागृती स्पोर्ट्स फारच आपटलाय, मात्र इथे रेंज मध्ये नव्हता केतनचा, नाहीतर त्याने अटेम्प्ट केला असता. हे ओला चेंडू टाकणं सोपं काम नाहीये. पाहुण्यांचं इथे आगमन होत आहे. सर्वांचं सहर्ष स्वागत TDPL सीझन 5 मध्ये. अंतिम टप्प्यात आपण आहोत. अंतिम दिवस आहे. पहिली सेमीफायनल. मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग देखील उपस्थित आहेत आणि त्याचबरोबरीने पाहुण्यांचं देखील आगमन या मुख्य मंचावरती होत आहे. फुल टॉस बॅटवरती व्यवस्थित आला नाही. बॅकवर्ड स्क्वेअरकडे चाललाय. फिल्डरला मात्र बॉल दिसला नव्हता आणि त्या प्रयत्नामध्ये 2 धावा आता सहजरित्या पूर्ण होत असताना हे घडतंय जेव्हा बॉल त्या बाजूला डीप मध्ये जातोय. आपल्याला इकडून कॉमेंट्री बॉक्स मधून बॉल दिसत नाहीये. आज जी इव्हिनिंग मध्ये डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये केतनने त्याच्या करिअर मधली 38वी बाईक जिंकली. ती वैकुंठवासी हरिभक्त परायण विश्वास तुळशीराम पाटील यांच्या स्मरणार्थ आदरणीय उद्योगपती आणि माजी उपसरपंच काटेचे काशीनाथ दादा काना पाटील यांच्या वतीने ती स्पॉन्सर करण्यात आली होती आणि ते देखील या मॅचचा आनंद घेतात. केतनचे फार मोठे चाहते आहेत आणि त्यांच्याकडून केतनला देखील शुभेच्छा आहेत. केतन मात्रेचा एक प्रचंड चाहता वर्ग आहे, त्यामध्ये काशीनाथ दादा पाटील देखील आहेत. मॅच पाहतायत त्यांचंही स्वागत आहे. नुकताच मंचावरती पाहुणे उपस्थित झालेत. 12 चेंडूंमध्ये केतन 33 खेळतोय. निर्णय घेतला. सुरुवात प्रीतम बारीने 4 चेंडू निर्धाव टाकले होते. जी धाव होती पिंट्या जोशी ती 22ची होती, परंतु त्यानंतर सडेतोड उत्तर दिले आणि त्याला 7ही तेवढीच चांगली दिले ती कमलेश पाटीलने. 7 चेंडू 15 वरती खेळतोय. सेट झाल्यानंतर केतनच्या बॅटमधून आपण फटके ऑलवेज बघितलेले आहेत. मोठ्या इनिंगची अपेक्षा होती. आय थिंक एज होती. कॅच ड्रॉप झाली का? ऍक्शन रिप्ले आपल्याला जरूर स्पष्ट करून देईल. यॉर्कर चांगला होता. केतन मात्रेच्या विरोधात बचाव करणं तर एकच चेंडू आहे, तो म्हणजे यॉर्कर. आणि त्याचा भडीमार आता अक्षय तेठेकडून पाहायला मिळतोय. नाराज आहे. नक्की झेल होता असं वाटतंय. चूक झाली आहे. एज होती. कॅच ड्रॉप झाली आहे. फुल लेंथ आहे. बॅटचा टोला इथे लागला. सॉफ्ट हँडने खेळला केतन, त्याने बघितलं. ते व्हेरिएशन वारंवार करतोय. ओव्हरऑल आपण जर बघितलं तर आता 4 ओव्हरचा खेळ संपलाय, मात्र तो ऍक्शन रिप्ले आपण पुन्हा पाहूयात. येस, एज होती. बॅट जेव्हा खाली आली आउटसाइड एज घेऊन बॉल गेला होता. तिकडे अटेम्प्ट देखील चांगलं केलं होतं प्रितेश रे, बट नाही जमलं. केतनला जीवनदान मिळते. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि जागृती स्पोर्ट्स धावफलक 1 गडी बाद 56 धावा. अनेक पारितोषिक आहेत. मोठ्या संख्येने स्पर्धेला उपस्थित आहेत. त्याच वरती तो एक मापदंड ठेवूनच स्पर्धेला अगदी आपण म्हणतो ना की त्या उंचीवरती नेऊन ठेवलं जातं. येस, कमी शब्दात म्हणायचं झालं तर तिथं दर्जा ठरवला जातो. तो फक्त प्रेक्षक किती असतात, किती उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आणि TDPLला या सर्वच प्रेक्षकांनी डोक्यावरती उचलून घेतलं. प्रत्येक जण या ठिकाणी उपस्थित राहत असताना आपल्याला पाहायला मिळालं आणि प्रत्येक मॅच तशी झालेली आहे. सर, क्रिकेटचा दर्जा जपत असताना लाडके आयोजक आणि त्यांच्यासोबत उपस्थित सध्या असलेले व्यापी डाईसवरती मान्यवर
सुस्वागतम. 4 ओव्हरमध्ये 56-14च्या सरासरीने मात्र धाबा कुठल्यात केतन मात्रे 14 चेंडू 34 वरती खेळतोय. प्रोजेक्टेड स्कोर 84 दाखवत आहे. चांगली धावगती आहे. जागृती स्पोर्ट्स टीमची फायनल मध्ये पोहोचलाय चॅलेंज स्पोर्ट्स. पवन केनेचा संघ बॉल आउट मध्ये शेळकेने पुन्हा एकदा करामत केली, जलवा दाखवला आणि तो बॉल आउट मध्ये एक हिट करून तो संघ चॅलेंज स्पोर्ट्स फायनल मध्ये जाऊन पोहोचलाय. जलपेश भोईर आणि तेजस पाटील TDPL ला सक्सेसफुल केले. हे 5वं पर्व आहे, सोपं काम नाहीये. ठाणे जिल्हा 7 तालुके, एका तालुक्याची प्रीमियर लीग घ्यायला नाकी 9 येते. एक असोसिएशन असावी लागते, परंतु संपूर्ण ठाण्यातील खेळाडूंना प्राधान्य देण्याचं काम, संधी देण्याचं काम या दोन्ही शिलेदारांनी केलेलं आहे. जलपेश भोईर, तेजस पाटील आणि त्यांच्या साथीला सुशील पाटील. या मॅचकडे आपण जाऊया. 4 षटकं 56 धावा झाल्यात. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आणि गोलंदाजीसाठी येतोय अक्षय देशमुख. मॅन फ्रॉम कान्होर. कडवा आव्हान आहे. केतन सेट आहे जो स्ट्रायकिंग एंडला. फुल लाईन जरूर बॉल या वेळेला निघालाय तो खवा पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. चौकार. केतनच्या आर्क मध्ये तुम्ही चेंडू टाकू शकत नाही. जेवढा चेंडू त्याच्या जवळ, जेवढं तुम्ही त्याच्यापासून दूर पळायचा प्रयत्न कराल तेवढा तुमचा बचाव नक्कीच होऊ शकतो. परंतु त्याच्या आर्क मध्ये जर का चेंडू असेल, त्याच्या रीच मध्ये चेंडू असेल तर तो सीमारेषा पार धाडणारच, यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. फुल टॉस बॉल वरती स्वीपर कव्हरच्या दिशेने हा चौकार. वाईड यॉर्करचा प्रयत्न होता, फुल टॉस पडला आणि मार पडलाय अक्षय देशमुखला. पहिल्याच बॉलवरती चौकाराला. धावांची गती कमी झाली नाही आणि केतनने स्वतःने प्रमोट केलं होतं कमलेशला. कमलेशने देखील चांगली साथ त्याला दिलेली आहे. 7 बॉल 15 वरती कमलेश आहे, तर 15 बॉल 38 वरती केतन. वामन मात्रे. हेलिकॉप्टरचा प्रयत्न, टोला लागला मिड विकेटला. डबलचा कॉल आहे. कमलेश केतन दोघंही धावतात. थ्रो येईल, त्यामध्ये 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. हे मोठे फटके देखील येत आहेत आणि जेव्हा जेव्हा संधी आहे त्यावेळी मात्र सिंगलला डबल मध्ये देखील कन्वर्ट करतायत. मोठ्या खेळाडूचं हेच तर खरं लक्षण आहे. गरजेला काय हवं? मला ओव्हरपिच बॉल मिळालाय, खराब चेंडू मिळालाय, त्यावरती मी समाचार घेतोय. मला चांगला चेंडू मिळालाय, सन्मान करतोय मी त्याचा. जिथे सिंगल आहे तिला डबल मध्ये कन्वर्ट केलं, अधिक धाव घेतली. हाच तर मोठ्या खेळाडूचं खरं लक्षण आहे. 14.31 करंट रन रेट सध्याच आपण पाहतो आणि प्रोजेक्टेड स्कोर देखील 86 दाखवत आहे. वारंवार केतन त्या बॉलला पाहतोय, बघितल्यानंतर तो पुसतोय. जे दवबिंदू बॉलला लागलेले आहेत जेणेकरून बॉल जास्त फ्लाय व्हावा. जेव्हा तो हवेत असेल तो थांबणार नाही तितकासा मैदानाचा. आणि केतनच्या बॅटमधून आतापर्यंत आपण षटकार देखील या डावामध्ये बघितले तर 3 बघितलेले आहेत. 14.31च्या सरासरीने प्रोजेक्टेड स्कोर दाखवतोय 86. 62 धावसंख्या. स्टेप आउट झाला होता, बट यावेळेला जास्त लांब ठेवण्याचा प्रयत्न केला आणि अंपायरचा सिग्नल वाईड. हे फक्की लावण्यामागचं कारण एकच आहे की जेणेकरून तो चेंडू विजिबल असावा. आणि ड्यू फॅक्टर म्हणजे चेंडू ओला झाल्यानंतर एखाद्या ठिकाणी माती असेल तर ती माती चाटली गेली त्या चेंडूला तर त्याची विजिबिलिटी चांगली होत नाही. म्हणूनच मुद्दामून केतन फक्की लावतोय जेणेकरून विजिबल व्हावा, त्यावरती आक्रमण करणं सोपं जाईल. 63 धावा. टॉप व्ह्यूने तुम्ही देशमुख. देशमुखला दिलाय दणका. मात्रेने आणखी एक मारलाय षटकार. रेंज आपण पाहतोय केतन मात्रेची. 1 बिग हिट. केतन मात्रेचा हा हातोडा फटका होता, हातोडा शॉट. यापेक्षा आणखी काय म्हणू शकतो? अक्षरशः हॅमर केलं. जणू का असं वाटलं की बॉल सीमारेषा पार नाही तर चेंडूला फोडण्याचंच तो काम करतोय. 17 बॉल 46 वरती जरूर पोहोचलाय. $69 वरती सध्याचा धावफलक दाखवतोय आणि हळूहळू आता प्रोजेक्टेड स्कोर जाऊन पोहोचलाय 92. 15.33. वारंवार हल्ले होत आहेत, वारंवार हल्ले. अर्धशतकाच्या जवळ जाऊन पोहोचलाय केतन मात्रे. 17 बॉल 46 वरती खेळतोय.
बॅटिंग अनालिसिस मिळेल. जीटीसी टीम संपूर्ण लीग स्टेज मध्ये कसा खेळलाय. केतन मात्रे, कमलेश पाटील 7 चेंडू 15 आणि टीमची धावसंख्या ती 69. आतापर्यंत 2 मॅच मध्ये 4 ओव्हर पर्यंत आक्रमण होत होतं. केतन मात्रे पहिल्या मॅच मध्ये 13 बॉल 30, सेकंड मॅच मध्ये 12 चेंडूंमध्ये 23 केल्या, तिसऱ्या मॅच मध्ये थोडा अपयशी ठरला, 3 चेंडू 10, चौथ्या मॅच मध्ये 4 चेंडू 16 आणि आता 46 वरती खेळतोय. पुढे आला आणि पुढेच मारलाय. अर्धशतकाची भूक होती, भूक मिटवले. सेमीफायनल मध्ये केतन मात्रेचं अर्धशतक. पुढे आला आणि कडाक्याच्या थंडीमध्ये बॉलला काय मारा देत आहे केतन. जेस जागृती स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसेडर आहे, जागृती स्पोर्ट्स साठी खेळतोय आणि सेमीफायनल मध्ये मोठ्या मंचावरती हाफ सेंचुरी 18 बॉल मध्ये 5 षटकार 3 चौकार 288च्या स्ट्राईक रेटने केतनचं अर्धशतक. केतन मात्रेचा जलवा, केतन मात्रेचा तडाखा, त्याची बेधुंद फटकेबाजी आणि त्याच्या बेधुंद फटकेबाजी मध्ये नाहून गेलेला हा समस्त प्रेक्षक वर्ग. अर्धशतक झालं त्याचं, टाळ्यांचा कडकडाट झाला, केतन मात्रेचं कौतुक झालं. 18 बॉल मध्ये 52 धावसंख्येची नाबाद इनिंग आतापर्यंत TDPLच्या ठाणे जिल्ह्याच्या डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये सेमीफायनल मध्ये साकारले. प्रथम फलंदाजी करत असताना केतनने 15,000पेक्षा जास्त प्रेक्षक या मॅचचा आनंद घेतात. चॅम्प स्पोर्ट जितेश शेलार यांच्याकडून हाफ सेंचुरीसाठी 1000 केतनला. वाईड यॉर्कर बरोबर पडलाय आणि केतनला मात्र आता शांत केलंय. बचाव करावाच लागेल. अक्षयला वाईड यॉर्कर टाकावे लागतील. मागचे दोनही चेंडू 2 षटकार आले, त्यानंतर वाईड यॉर्कर यशस्वी ठरला, परंतु कौतुक करावं तेवढं कमी आहे. केतन मात्रेचं काय खेळलाय आज. 38वी बाईक पटकावली आणि आता 19 चेंडूंमध्ये 52 धावसंख्येचे इनिंग साकारले. तिसरं अर्धशतक TDPL मधलं. पहिलं सुहास पवार, त्यानंतर भूषण पाटील आणि आता केतन मात्रे. ओ हो हो हो, लाजवाब लाजवाब. थेट व्यासपीठावरती केतन मात्रेने बॉल पाठवलाय. षटकार. आउट हेलिकॉप्टर आपण पाहतोय लॉंग ऑफच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर जात असताना द केतन मात्रे शो. 20 बॉल 58 धावा. टायगरचा आदरणीय संतोषजी सुखऱ्या पाटील साहेब अर्थातच माझबाई यांच्या ठिकाणी आगमन झालेलं सुस्वागतम. विजयजी पाटील साहेब निर्जय, कुणालजी पाटील साहेब टायगर यांचं देखील आगमन सुस्वागतम. 6 षटकार 3 चौकार 20 बॉल 58 धावा. पुन्हा एकदा पाहूयात. लेग स्टंपला टाकला होता बॉल, जो काढून लॉंग ऑफला मारला. देन लॉंग ऑन, जो पुढ्यात स्लॉट मध्ये होता. त्यानंतरचा आपण हा थ्रू द एक्स्ट्रा कव्हर. देन समोर समोर जे टाकलेले तो एकही बॉल मैदानाचा आत राहिलाच नाही. या अगोदरचा जो समोरचा षटकार आपण पाहिला करण सर, तो सर्वात लांब लचक षटकार होता. आदरणीय काशीनाथ दादा पाटील यांच्या वतीने केतनच्या या अर्धशतकासाठी तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद आदरणीय काशीनाथ दादा पाटील, तुमचे मनापासून आभार. आणि जी बाईक पटकावले आजची 38वी बाईक, ती देखील पुरस्कृत केलेली आहे काशीनाथ दादा पाटील यांनीच. उद्योगपती दैसरचे भूषण दादा भोईर यांच्या वतीने केतन मात्रेला या हाफ सेंचुरीसाठी 2,000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. काय खेळला आज केतन मात्रे. सेमीफायनलची लढत जागृती स्पोर्ट्स. आणि जेव्हा अर्धशतक झालं त्यानंतरची पहिली रिॲक्शन काय असेल केतन मात्रेची. ज्या बॅटने तो खेळतोय, ज्या स्पोर्ट्ससाठी जो खेळतोय, जागृती स्पोर्ट्सला त्याने दिलेला सन्मान, हीच तर खरी ओळख आहे केतन मात्रेची. जिथून तो तयार झालाय तिथे त्याने सन्मान दिलाय. ती बॅट आताही आपल्याला सरूर त्याच्या हातामध्ये पाहायला मिळते आणि त्या बॅटनेच
58 धावांची एक्सप्लोसिव्ह इनिंग आतापर्यंत केतन कडून. लास्ट ओव्हर बाकी आहे आणि लास्ट ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती अक्षय तिरटे पुन्हा एकदा आलेले आहेत. कोळगाव एंड कडून पहिला बॉल. आता स्ट्रायकिंग एंडला कमलेश. मिस टाइम. लॉंगॉनचा फिल्डर पाहतोय पण थोडासा दूर आहे. सिंगलने केतन येतोय स्ट्रायकिंग एंडला आणि धावा सध्या 82. हे कमलेश अगदी आपण पाहतोय मागच्या ओव्हरमध्ये त्याला स्ट्राईकच मिळाली नाही अक्षय तेठेने, परंतु जे षटक टाकलं 4थ्या क्रमांकाचं ते खरोखरच उपयुक्त होतं. 11 धावा, कारण केतन मात्रे सुसाट धावत होता, सपासप वार करत होता, त्याच्या फलंदाजीचा जलवा आपल्याला पाहायला मिळत होता. भूषणजी भोईर ही वॅगन व्हील केतन मात्रेची. भूषण भोईर दहिसरचे यांच्या वतीने 2000 केतन मात्रेच्या अर्धशतकासाठी. वॅगन व्हील सध्या आपण पाहत आहोत. चौकार 3 आपण बघितले तर षटकार लॉंग ऑनला आपण पाहतोय मिड विकेट पर्यंत त्या झोन मध्ये आपल्याला 3 षटकार पाहायला मिळाले. लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरला आपण 2 बघितलेले आहेत आणि सिंगल डबल देखील आपण त्याच्या बॅटमधून बघितलेले आहेत. ओव्हरऑल 20 बॉल मध्ये 58 धावांची जबरदस्त इनिंग. त्या ज्या रेषा दाखवल्या जात आहेत ना करण सर, त्या रेषा देखील लांब लचक आहेत, जवळपास कुठे नाहीच आहेत. एकच षटकार मला असं वाटतं जो पहिला आला तो फक्त पंच होता, तो पंचने अगदी सीमा लगत पडला, नाही तर बाकीचे सर्वच्या सर्व षटकार सीमा रेषेच्या देखील 10-15 फूट त्याहूनही अधिक मात्र लांब पडले. एवढी बेधुंद फटकेबाजी मात्र आज केतन मात्रेने केलेली आहे आणि त्या फटकेबाजीने सर्वच जण मात्र खुश झालेले आहेत. त्याचा चाहता वर्ग खुश झालाय, जागृती स्पोर्ट्सचे पाठीराखे देखील खुश झालेत. शेवटचं षटक 82 धावा, 1 विकेट. कमलेश पाटीलने खरोखरच खूप चांगली साथ दिली. विशाल पाटील सुरुवातीला प्रयत्न करत होता जरूर. प्रीतम बारीने या सामन्याची सुरुवात पहिले 4 चेंडू निर्धाव टाकून केले, हे देखील विसरून चालणार नाही. आणि शेवटच्या षटकाचे 5 चेंडू शिल्लक असताना जागृती स्पोर्ट्सची धाव संख्या ती 82, म्हणजे किती विरोधाभास पाहायला मिळतोय या संपूर्ण इनिंग मध्ये. 4 जून बॅटिंग केले केतन मात्रेने. आता हे स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. कमी गती ओळखली, टप्पा ओळखला आणि बॉलला थेट पाठवलंय मिड विकेटचा बाहेर. षटकार. मिड विकेटला केतन मात्रेचा आणखी एक षटकार. पा किती ताकदीने हा फटका खेचलाय. म्हणूनच मी मगाशी म्हटलं हा बॉल सीमारेषा पार नाही तर बॉल फोडण्यासाठीच बॅटिंग करतो एवढ्या ताकदीने. आतापर्यंत 4 ते 5 बॉल गेलेले आहेत या एका इनिंग मध्ये. इतकी धुवाधार बॅटिंग सध्या तरी आपण पाहतात केतन मात्रेकडून, जागृती स्पोर्ट्स कडून. धावसंख्या सध्या आपण जर बघितली तर ती 88 धावा फलकावरती 64 वरती पोहोचलाय केतन मात्रे. 88 धावा केतन मात्रे, 21 चेंडू 64. अक्षय लास्ट ओव्हर. स्विच हिटचा प्रयत्न, बट इथे बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट नाही. फुल लेंथ बॉल ऑलरेडी ठरवलं होतं, प्री डिटरमाइंड शॉट, बट इथे बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट नाही. धुवाधार फलंदाजी केतन, अफलातून शब्दच कमी येत. आता मैदानाच्या चहूबाजूनं लॉंग ऑन, लॉंग ऑफ, कव्हर, मिड विकेट, फाईन लेग, सर्वच्या सर्व दिशेने फटके. फुलटॉस बॅटचा आत लागला लॉंग ऑनला. डबलचा कॉल दिला कमलेशने. नॉन स्ट्रायकिंग एंडला जरूर तो पोहोचतोय, थ्रो येतोय आणि केतन देखील स्ट्रायकिंग एंडला येत असताना. डबलने स्कोर सध्या आपण पाहतोय 90 या आकड्यावरती. सध्याचं धाव फलक जागृती स्पोर्ट्स. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. जी धाव गती सुरुवातीपासून आपण पाहतोय ती मेंटेन करण्यात आली आहे. आणखी एक पारितोषिक केतन मात्रेसाठी. डायगरचे आदरणीय नकुलजी गोपीनाथ पाटील यांच्या वतीनं केतन मात्रेच्या अर्धशतकासाठी 5000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद या सर्व मान्यवरांचे आभार. हा वाघ आहे फलंदाजीतला आणि वाघाने आज सर्वच गोलंदाजांची शिकार केले. फुलटॉस लॉंग ऑन कडे चाललाय आणि फिल्डरच्या हातात. केतन वामन मात्रेचा डाव संपलाय. 24 बॉल मध्ये 66 धावांची एक्सप्लोसिव्ह इनिंग. एकदा जोरदार टाळमंडी केतनच्या बॅटिंग साठी. 90ला 2 जागृती. हा वाघ आहे फलंदाजीतला आणि या वाघाने
असा कोणता क्षेत्र नाही मैदानाचं जिथे केतन मात्रेने चौकार किंवा षटकार ठोकला नाही आणि तो आता 24 बॉल 66 धावसंख्येची इनिंग साकारून मैदानाच्या बाहेर परतलाय. लाजवाब, दर्जेदार, अफलातून, विस्फोटक, विस्मयकारक फलंदाजी केतन मात्रेकडून. थांबलाच नाही. जशी सुरुवात त्याने केली प्रीतमच्या 4 बॉल नंतर 5व्या बॉलवरती 6व्या बॉलवरती दोन्ही षटकार आले आणि त्यानंतर आता आपण पाहतोय 66 धावांचं योगदान ज्याने दिलं आणि 90ला सध्या दुसरी विकेट. राहुल पाटील मैदानाचा आत आलेत. मागच्या मॅच मध्ये ज्याने जबरदस्त फिनिश केलं होतं, जे षटकार 2 आले होते, मॅच थांबली होती आणि जागृती स्पोर्ट्स साठी धावसंख्या चेस करत असताना फिनिशरचा रोल या फलंदाजाकडून देखील आपण बघितला होता. शेवटचा बॉल बाकी पहिल्या डावातील. राहुलने उडवला रॉकेट. षटकार आलाय शेवटच्या बॉलवरती. 96ला 2. डाव संपला जागृती स्पोर्ट्सचा. सेमीफायनल मधली पहिली इनिंग संपली आहे आणि सेकंड इनिंग मध्ये आता बनवायच्या 97 धावा. दुसऱ्या डावामध्ये शेवटच्या स्टँडची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे. मैदानाच्या चहूबाजूने प्रेक्षक राजा उपस्थित आहे. या TDPL ला सक्सेसफुल करण्यामागचं सर्वात मोठे यश कोणाचं असेल तर ते या प्रेक्षकांचं आहे. आणि ते पहा आपल्या आवडत्या खेळाडूचं सेल्फी घेत असताना हे सर्व पाठीराखे. मी विशेष कौतुक करेल जल्पेशजी बोईर, तेजसजी पाटील, सुशीलजी पाटील यांनी केलेली प्रचंड मेहनत आज मात्र कामी येत आहे. सीझन 5 TDPLचा अगदी सक्सेसफुल होत असताना आणि या सीझन 5च्या सेमीफायनल मध्ये केतन मात्रेचा तडाखा पाहायला मिळाला आणि शेवटच्या चेंडूवरती राहुलने फेकून दिलं बॉलला सीमारेषा पार. अफलातून, दर्जेदार आयोजन या TDPL सीझन 5चं जल्पेश बोईर, तेजस पाटील आणि सुशील पाटील कडून. सेमीफायनल मध्ये द केतन मात्रे शो आपण सर्वांनी एन्जॉय केलाय. नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं 40+ ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील आणि त्याचबरोबर दहिसरचे उद्योगपती भरतशेठ बोईर यांचं आगमन आपण पाहतोय मंचावरती. मोठ्या संख्येने मान्यवर आणि त्याचबरोबरीने आपण प्रेक्षक देखील पाहतोय आणि त्याचबरोबरीने आपण इन्व्हाइट करूयात नामवंत गाडा मालक, सरच्या बैलाचे मालक, मोठा गावचे युवा उद्योजक तेजसदादा मोरे. सुस्वागतम. भरतशेठ बोईर नारिवली यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. 40+ ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांचं आगमन झालंय. मोठ्या संख्येने आपण व्यापी डाईस वरती सध्या मान्यवरांची उपस्थिती पाहतोय. मात्र काही क्षणातच दुसरा डाव आम्ही तुमच्या समोर घेऊन येणार आहोत. मात्र वयात मंचावरती करूयात मान्यवरांचा सन्मान. मंचावरती मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती आपण पाहत आहोत. फर्स्ट सीझन पासून TDPLच्या तर सीझन 5 पर्यंत यंदाही आपल्याला ज्या 24 टीम पाहायला मिळतात त्या 24 संघांचा टी-शर्ट ज्यांनी डिझाईन केलेले आहेत असे प्रसिद्ध उद्योगपती सावली क्रिएशन वाडाचे ओनर हरेशदादा पालवी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांचा सन्मान करूयात. मी विनंती करेन आमच्या आयोजकांना मिस्टर GTC जल्पेशदादा बोईर आणि त्याचबरोबर तेजसदादा पाटील यांना आपल्या शुभेच्छा. आपण सावली क्रिएशन वाडा सीझन 1 पासून ज्यांची साथ आहे TDPL मध्ये प्रत्येक वर्षी प्रत्येक संघासाठी ज्यांनी टी-शर्ट डिझाईन केल्या उपलब्ध आपल्याला करून दिल्या सावली क्रिएशन वाडाचे ओनर प्रोप्रायटर हरेशदादा पालवी यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. थँक्यू. तुमचं योगदान आणि तुमची साथ अशीच या आमच्या लाडक्या आयोजकांना असेल हीच अपेक्षा आहे. आपली उपस्थिती आम्हाला प्रार्थने होती. थँक्यू सो मच आदरणीय हरेशदादा पालवी. यानंतर आपण बघूया ज्यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे आणि कल्याण डोंबिवली 40+ क्रिकेटला ज्यांनी उभारी दिली आहे, चालना ज्यांच्या माध्यमातून आपण पाहत आहोत, शिस्त ज्यांच्या माध्यमातून आपण पाहत आहोत
काटईचे माजी सरपंच आणि त्याच बरोबरीने 40+ ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी बाईंना विनंती करेन की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या आणि आपलाही या ठिकाणी या स्पर्धेद्वारे या ठिकाणी आयोजकांच्या वतीने सन्मान करण्यात येईल. कल्याण डोंबिवलीचं 40+ क्रिकेट ज्या काही वर्षांमध्ये आपण पाहतोय डेव्हलप होत आहे. महत्वपूर्ण योगदान आदरणीय अध्यक्ष 40+ कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अर्जुनभाई पाटील यांचाही आपण सन्मान करत आहोत. जल्पेश दादा भोईर आणि तेजस दादा पाटील यांच्या वतीने डाव पहिला संपलाय. द केतन मात्रे शो अर्धशतके खेळी जाणे केलेली आहे. पाहूयात सुनीता स्मृती या संघाकडून कोणता खेळाडू त्याच्या खेळीला उत्तर देतोय आणि या धाव संख्येला चेस करत असताना कसा सामना असेल. काही क्षणातच दुसरा डाव देखील आपण सगळेजण एन्जॉय करणार आहोत. नारिवलीचे उद्योगपती भरत शेठ भोईर यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचे आपण सन्मान करणार आहोत. मी त्यांनाही विनंती करेन आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. प्लीज आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. नारिवलीचे उद्योगपती भरत शेठ भोईर यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतो आणि या सन्मानाबरोबरच होळ्यात या मॅचच्या दिशेने सर्वच प्रेक्षकांना उत्कंठ आहे. दुसऱ्या डावाची त्या दुसऱ्या डावाला होती सुरुवात. इट्स ओ टू कॉम्बॉक्स ऐकूयात आयपीएलचा मखमली आवाज कुणालजी दाते सर आणि त्याचबरोबर व्हॉइस ऑफ भिवंडी सिद्दीकजी बाबे सर यांना थँक्यू. पहिला डाव संपला आणि पहिल्या डावामध्ये अक्षरशः वादळ आलं, परंतु आता सामन्याला सुरुवात होणार आहे. केतनने दमदार बॅटिंग केली. पहिला बॉल या ओव्हरची सुरुवात झाली डॉट बॉलने. आशिष मेहरुल हे पहिलं षटक आहे. सुनीता स्मृती या टीमच्या समोर टार्गेट आहे 97 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. सगळ्यात मोठं लक्ष आहे सेमीफायनलचा विचार केला तर. केतनने बॅटिंग केली आहे टनाटन. बॅकफुटला जात असताना अपरकट चा फटका इथे सजवलाय. बॉल एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या दिशेने वाटचाल करतोय. शेवटच्या क्षणाला बॉलने घेतलीये बाउंड्री लाईनची भेट आणि हा येतोय चौकार. जगह बनाई थी, अपर कट किया था, गेंद पॉइंट बाउंड्री के बाहर धीरे धीरे क्रॉस करती हुई 4 रन. चांगली सुरुवात, ठोस सुरुवात, अशी सुरुवात करून द्यावी लागेल. केतन मात्रेने आज 38वी बाईक त्याच्या आयुष्यातली जिंकली आणि ती बाईक देखील आदरणीय काशीनाथ काना पाटील माजी उपसरपंच काटे यांनी पुरस्कृत केली होती. वैकुंठवासी हबप विश्वास तुळशीराम पाटील यांच्या स्मरणार्थ DPL मध्ये त्याने ती बाईक जिंकली आहे. परत एक वेळा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता आणि तिथे एक धाव मिळताना दिसेल. आणि मला सांगण्याला नक्कीच आनंद होतोय की काशीनाथ काना पाटील यांनी आतापर्यंत संपूर्ण इतिहास जर पाहिला ग्रामीण क्रिकेटचा तर 86 बाईक पुरस्कृत केलेल्या आहेत. 86 बाईक. आणि पाहूया जर आजच्या रात्रीमध्ये या 12 तासात आता 38वी घेतली आणि जर 39वी बाईक जर घेतली आज केतने जर शब्द वापरतोय जर घेतली तर आकाश तारेकरच्या रेकॉर्डची बराबरी होईल. कारण आकाश तारेकरने KDMCच्या ग्राउंडवर आणि त्यानंतर रायगडमध्ये एक बाईक एकाच रात्रीमध्ये जिंकली, खार्डीला घेतली होती. त्याच्यामुळे हे जे रेकॉर्ड आहे ते समसमान होतील आणि पाहूया आज तो रेकॉर्ड इथे होतोय का. आसार तो वही नजर आ रहे. आशिष मेहरोल परत एक वेळा तयार. बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न, फिल्डिंग दर्जेदार आहे. पॉइंट रिजन मध्ये भूषण तिथे होता. बुर्दुल गावचा हा खेळाडू आहे. नक्कीच प्रवीण मात्रे बुर्दुलचे खुश असतील आणि त्यातल्या त्यात नितेश शेठ पाटील खुश असतील ज्या पद्धतीने बुर्दुलच्या भूषणने पॉइंट रिजन मध्ये हा झेल टिपलाय.
पता चले कि पॉइंट पर दुनिया क्रिकेट के सबसे अच्छे खिलाड़ी जॉन्टी रोड्स फील्डिंग करते थे। जो विश्व रिकॉर्ड है वो ब्रेबन स्टेडियम में उन्होंने किया था 1993 में 14 नवंबर को, जब 5 कैचेस पकड़े थे वेस्ट इंडीज के सामने। कमाल का कैच। सब कुछ केतन म्हात्रे और उनकी टीम जागृति स्पोर्ट्स के बिल्कुल करीब घूम रहा है। केतन म्हात्रे, पहले भी मैंने कहा था, आज भी कहता हूं, जज्बा, जुनून, जोश का दूसरा नाम है केतन म्हात्रे। सफलता, कामयाबी का दूसरा नाम है केतन म्हात्रे। और साथ ही साथ शेर को पिंजरे में रखो या जंगल में, खतरनाक है केतन म्हात्रे। 5 धावा, एक फलंदाज बाद. परत एक वेळा थोडासा शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. अंपायरचा सिग्नल येतोय, वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. जे प्रेक्षक मायबाप मोठ्या संख्येने उपस्थित झालेत, थंडीचा कडाका आहे, अगदी समजू शकतो तुमच्या भावना, परंतु विनंती आहे, ज्या शेकोट्या तुम्ही पेटवलेल्या आहेत त्याच्यामुळे फॉग निर्माण होतोय, धूर निर्माण होतोय ग्राउंडवर, त्या कृपया शेकोट्या बंद करा प्लीज. नम्र विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना, कारण सामने चांगले आहेत. चांगला ड्राईव्ह इथे केलाय, चांगला कव्हर ड्राईव्ह इथे दाखवत असताना घरंगळत बॉल गुदगुल्या करत चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि इथे फुटबॉल. मोनिश पाटील, कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते मोनिश पाटील यांचं, आणि त्याचमुळे मोनिश पाटील या नावाची चर्चा होते आणि त्यातल्या त्यात बालाजी चषकाची देखील चर्चा होईल. त्या A1 जोडीची चर्चा होईल. निलेश चौधरी आणि विकी चौधरी ज्यांच्या गावाला बिलॉंग करतो हा खेळाडू, आणि पहा काय फिल्डिंगचा दर्जा त्याने दाखवला. यावर्षी देखील बालाजी चषक पाहायला विसरू नका. सरवलीमध्ये मोनिशची दमदार फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली आहे. अच्छा शॉट केला था वहां पे, फ्लैशी कवर ड्राइव. जो रिक्वायर्ड रन रेट है कुणाल सर, वहां आप सांस लेके बल्लेबाजी नहीं कर सकते. प्रितेश जोशीसाठी सुवर्ण संधी आहे. विजय पाटील अध्यक्ष आहेत महालक्ष्मी ट्रस्टचे बाळकुमचे, त्यांच्या वतीने पारितोषिक आहे सलग 3 षटकारासाठी 5,000. परंतु इथे फलंदाज बाद होतोय. सुनील बॅक टू द पॅव्हिलियन. आशिष मेहरुलने दुसरं खिंडार पाडलंय बॅटिंग करणाऱ्या सुनीता स्मृती 11ला. केतन म्हात्रे नावाचं वादळ आज घोंगावताना दिसला आणि केतनची ही होती बॅटिंग. 33 धावांवर केतनचा झेल सुटला आणि त्याच्यानंतर 33 धावा आणखीन त्याने जोडल्या या मॅच मध्ये. 66 धावांची खेळी केली. ज्या वेळेला स्लॉट मध्ये बॉल पडले ना, केतनने बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलेत. आणि अवे फ्रॉम द बॉडी हा काय फटका होता कव्हर्सला. केतन अनस्टॉपेबल होता. उगाच त्याला बादशाह हे नाव पडलेलं नाहीये टेनिस बॉल क्रिकेटच्या दुनियेमध्ये. आणि ज्या पद्धतीने त्यांनी बॅटिंग केली सगळ्यांना आज मंत्रमुग्ध करून सोडले. हा स्क्वेअर ड्राईव्ह होता आणि त्याच्यानंतर इथे सुटला होता झेल. इथून पलटला गेम. आणि हा खेळाडू असा आहे, आपल्या टप्प्यात आला की आपण कार्यक्रम करतो आणि तो मोठ्या स्पर्धेमध्ये मोठ्या सामन्यामध्येच विरोधी टीमचा कार्यक्रम करतो. स्टेप आउट करत असताना हा गगनचुंबी षटकार होता. मग हा हेलिकॉप्टर तो देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर त्याने मारला. दमदार बॅटिंग केली आणि स्लोअर वन पिकअप शॉट हा देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवला. आणि त्यानंतर हे 50चं सेलिब्रेशन हा देखील गगनचुंबी षटकार होता. अशीच तर बॅटिंग सगळ्यांना आवडते केतन म्हात्रेची. आणि पहा काय स्माइल होती आणि केतनच्या बॅटिंगवर खुश होऊन मग काय ती चर्चा झाली. JS हा ब्रँड त्याने दाखवला. जागृती स्पोर्ट्स, हरीश पाटील हे संघ मालक आहेत. लाजवाब खेळ केतन म्हात्रे आणि त्याबद्दल अनेक पारितोषिक आहेत केतनसाठी. फुल टॉस यावेळेला हवेत आहे. डीप मध्ये फिल्डर आहे. कॅच ड्रॉप. झेल सोडलाय मोनिशने आणि तोपर्यंत एक धाव मिळताना दिसेल. जशी केतनची 50 झाली तसेच काशीनाथ काना पाटील यांनी 5,000 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलं. जितू शेलार यांनी 1,000 रुपयाचं पारितोषिक त्याच्यासाठी जाहीर केलं. भरपूर पारितोषिक केतनच्या त्या अर्धशतकासाठी आलेल्या आहेत. आणि पाहूया आज तर त्याने एक बाईक जिंकली आहे. 38वी ती बाईक होती. आणखीन एक बाईक त्याच्या शिरपेचात रोवली जाईल का. फटका हवेत. डीप मध्ये फिल्डर येत आहेत. त्याच्या अगोदरच एक फिल्डर आलाय. परत एक वेळा झेल सुटलाय.
झेल सुटतायत, वारंवार झेल सुटतायत. हा दवाचा परिणाम तर नाहीये ना, आपसुकच झेल सुटले जात आहेत. देखिए केतन मात्रे बहुत नाराज है. मैं तो अक्सर कहता हूं कि बालों में जेल और हाथों में तेल लगा के क्रिकेट ना खेले. जिस तरह के कैचेस छूट रहे हैं, ड्यू फैक्टर जरूर काम कर रहा है. 2 बॉलवर 2 सिंगल आल्यात. बाळा तरे असा खेळाडू आहे, कधीही तो दमदार बॅटिंग करू शकतो, कारण या खेळाडूकडे एक क्षमता आहे. याच्या अगोदर त्यांनी बॅटिंग केली आहे, त्याची झलक आपण नंतर पाहू. परंतु सध्या प्रितेश जोशी आहे समोर फलंदाजीसाठी, टीमचा कॅप्टन. फुलर लेनचा बॉल होता, सरळ बीट करून गेलाय विकेट कीपरच्या हातामध्ये. बाला तरे नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे आणि त्यामुळे चर्चेतला हा खेळाडू आहे. याच्यावर सगळ्यांच्या नजरा असतील. असा खेळला होता बाला तरे. दिवसा ढवळ्या त्याच्या बॅट मधून काय फटके आले होते. या खेळाडूवर नजर ठेवा, हाही कामगिरी करू शकतो. आता इथे रनअप मध्ये थोडासा चुकलाय आणि काही झलक्स आहेत त्याच्या शॉट्सच्या. शॉट सिलेक्शन पहा बाळा तरेचं, समोर खूप चांगला खेळतो, स्ट्रेट डाऊन टी ग्राउंड. आणि हे जे फटके आहेत त्याचे स्क्वेअर ऑफ द विकेट हेही चांगले आहेत. बॉल उचललाय, उंच जास्त गेलाय, फिल्डर आहे डीप मध्ये, प्रयत्न करतोय आणि कॅच. डीप मध्ये एक चांगला झेल टिपलाय. आशिष मेहरोल, ऑल इंडिया आयकॉन खेळाडू, फलंदाज आता बाद. धावसंख्या त्यांना चेस करायची आहे, लक्ष मोठं आहे. ऋषभ काटे अब जाकर कामयाब होते हुए हमारे बीच से मशहूर बिल्डर इमरान शाह जी अपने दोस्तों के साथ विदा लेते हुए. देखिए ऋषभ काटे की खासियत रही, ये बहुत कम देखने को मिलता है कि ऋषभ काटे को विकेट ना मिले. येस एक्झॅक्ट. मागच्या मॅच मध्ये थोडासा महागडाही तो ठरला होता, परंतु या मॅच मध्ये कमबॅक त्याने केलाय. परत एक वेळा टप्प्यावर बॉलिंग केली आहे. फुलर लेनचा बॉल होता, बॅटच्या एकदम टो एंडला लागतोय. आज केतन मात्रेच दिसतोय फ्रेम मध्ये. या संपूर्ण मॅच मध्ये ती जबाबदारी त्याने उचलली आहे आणि केतन नेहमीच मोठ्या मॅच मध्ये नेहमीच चांगली कामगिरी करत आलाय. ज्या ज्या वेळेला व्यासपीठ मिळतं, सेमीफायनल फायनल्स मध्ये त्याच्या बॅट मधून चांगल्या धावा येत आहेत आणि म्हणतात ना मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू आहे, मोठा हिरो आहे, त्याच्यामुळे चर्चेमध्ये असतं हे नाव. 11 धावा, 3 फलंदाज बाद आहेत. बॅकफुटलाय संघ. बॉल हवेत आहे आणि तिथे मात्र झेल टिपला जाईल. आणखीन एक विकेट इथे गमावली आहे. ऋषभ काटेला यश मिळतंय, दुसरी विकेट त्याची या ओव्हरची. फलंदाज बाद सुनीता स्मृती, 11-4. का रहा, जहां पे 2 कैच छूटे उसके बावजूद 2 विकेट लिए. ये देखिए स्क्वायर कट किया था, गोदी में कैच लेते हुए वहां पर. और प्रीतम बारी जो कि ऑल इंडिया आइकॉन थे, 0 पे आउट होके चले गए. कठिनाइयों में आप तो कह रहे हैं केतन मात्रे ऑल टाइम हीरो है, और सुनीता स्मृति 11 के जो गेंदबाज है ना, सुबह की चाय में उनको केतन मात्रे नजर आएगा. हो एक्झॅक्ट. ज्या पद्धतीने तो खेळलाय, लाजवाब खेळ. काय बॅटिंग केली त्यांनी, मंत्रमुग्ध करून सोडलं सगळ्याच प्रेक्षकांना. केतनचा खेळ पाहण्यासाठी भरपूर मोठ्या संख्येने त्याचा फॅन फॉलोवर येत असतो. इम्पॅक्ट प्लेअर चा इशारा आता इथे झालाय. उमेश भोईर गेलाय आता ग्राउंडवर राहुलच्या जागेवर ऍज अ इम्पॅक्ट. अकरा धावा, 4 फलंदाज बाद.
पहिलाच शॉर्ट बॉलचा वापर जास्त बाहेर आहे. पंचांचा इशारा वाईट बॉल. 38 बाईक जिंकण्याचा विक्रम महाराष्ट्राचा बाईक सम्राट तो झालाय आणि नंबर 1 बॅटर सध्या झालाय मी म्हणेन भारतीय टेनिस बॉल क्रिकेट जगताचा. याच्यामध्ये शंका नाहीये. आणि हे जे माझं वक्तव्य आहे हे कोणी खोडून काढू शकत नाही. सध्या त्या पद्धतीने तो बॅटिंग करतोय. मोठमोठ्या स्पर्धा सातत्याने गाजवतोय. मी नंबर 1 बॅटर बोललोय, ऑलराऊंडर नाही. बॅटची कडा आणखीन एक प्रयत्न इथे सुरू आहे आणि आणखीन एक फलंदाज बाद. कारण खुल्या गटामध्ये देखील तो खेळतो. खुल्या गटामध्ये देखील बॅटर म्हणूनच जास्त भूमिका त्याची असते आणि त्याचमुळे केतनच्या नावाची चर्चा. आणि आणखीन एक धक्का टीमला निम्मा संघ गारद सुनीता स्मृतीचा. जिस तरह से फ्लाई स्लिप में आगे डाइव करके कैच लिया गया है. एक बात तो है, लगता तो कुणाल सर ऐसे कि केतन मात्रे ने कोई और पिच पे बल्लेबाजी की है और सुनीता स्मृति 11 के बल्लेबाज कोई और पिच पे बल्लेबाजी कर रहे हैं. अगदी बरोबर आहे तुमचं वक्तव्य, परंतु तसं नाहीये. परिस्थिती विपरीत आहे. ज्या पद्धतीने फलंदाज बाद होत आहेत, एका पाठोपाठ धक्के बसत आहेत. 12ला 5 अशी परिस्थिती आहे. निम्मा संघ गारद झालाय. सचिन केवने आता फलंदाजीसाठी आलाय तेजस राऊतच्या बरोबरीने. दोघांनाही शून्यातून सुरुवात करायची आहे. पायात चाललेले नाही आहेत. आणखीन एक धक्का. 6वी विकेट गारद होते. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. एका पाठोपाठ विकेट गेलेले आहेत. केतनच्या खेळीला प्रत्युत्तरच कोणाला देता आलेलं नाहीये. केतनने जशा 66 धावा केल्या त्याच्यानंतर या सगळ्या फलंदाजांनी नांगीच टाकली. 97 धावा दिसल्यानंतर स्कोअर बोर्डवर कुठलाच फलंदाज टिकलेला नाहीये. पत्त्यांचा बंगला कोसळावा तसा डाव कोसळलाय पूर्णपणे सुनीता स्मृती या संघाचा. आणि कल्याण डोंबिवली ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे जे अध्यक्ष आहेत ते नेहमीच केतनच्या प्रत्येक खेळावर प्रेम करतात असे विनोदजी रतन पाटील. आणि आज आपण पाहतोय ज्यावेळेला नुकताच हा अवॉर्ड फंक्शन संपन्न झाला कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून, त्याही वेळेला केतनने सांगितलं की ज्या वेळेला मी मोठ्या स्पर्धेमध्ये खेळतो त्यावेळेला त्यांचा कॉल मला नक्की येत असतो. आणि इथे आपण पाहतोय केतनने आज 38वी बाईक नुकतीच डायगरच्या DPL डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये जिंकली आणि आता तो TDPL मध्ये दाखल झालाय. तिथे देखील त्याचा परफॉर्मन्स लाजवाब होता. चार विकेट आतापर्यंत आशिष मेहरुलने घेतलेत. फायपर कंप्लीट करेल का? ओ कॅच ड्रॉप. भरपूर कमी वेळेला झेल ड्रॉप होतात कमलेश पाटील कडून, परंतु फायपर झाला असता त्याचा कंप्लीट. आता कमलेश देखील हलकीची स्माइल करेल. हॅट्रिक बॉल देखील होता. हॅट्रिकही गमावली, फायपरही गमावला. आता आली आहे सिंगल. 2 बॉलवर 2 विकेट घेतल्या होत्या त्याच्यामुळे हॅट्रिक बॉल होता. झेल सुटला, फायपर गमावलाय. 13ला 6 अशी परिस्थिती आहे. बल्लेबाज भी लंबी छुट्टी पे जा रहे हैं. चांगला बॉल बीट करून गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल पाहायला मिळतोय. तो दबाव कायम आहे. सुनीता स्मृती पूर्णपणे नांगी टाकले. सपशेल अपयशी फलंदाजी सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते, कारण टार्गेट होतं 97चं. 13ला 6 अशी परिस्थिती आहे. प्रवीण तांडेल बेतवडे यांच्याकडून देखील पारितोषिक आले 1000. केतन मात्रे याच्यासाठी त्या अर्धशतकासाठी किती पारितोषिक आहे त्याची चर्चा होईल आणि याची संपूर्ण दखल समर घेईल, कारण केतन मात्रेचा चार्टर्ड अकाउंटंट CA समर आहे. किती धावा त्याने केल्यात, किती पारितोषिक त्याच्यावर लागतात याची सगळी माहिती त्याच्याकडे असते. आणि त्याच्याच माहितीच्या पिटाऱ्यातून आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे या हंगामामध्ये केतनने किती अर्धशतक ठोकले हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल, त्याच्या प्रश्नाचं उत्तर आपण या बॉल नंतर देऊया. ड्राईव्ह इथे केलाय, एक सिंगल मिळताना दिसेल. तर केतन मात्रेने 2025 आणि 26 या हंगामामध्ये आतापर्यंत 10 अर्धशतक ठोकलेले आहेत. सुरुवात केली होती संगमनेर इथून, त्यानंतर तो हैदराबाद मध्ये गेला, तिथे दुसरं अर्धशतक आलं. त्यानंतर मेरठमध्ये 3रं अर्धशतक त्याने ठोकलं. फलटण येथे जाऊन त्याने 4थं अर्धशतक ठोकलं.
जुन्नर मध्ये जाऊन त्याने 5वं अर्धशतक ठोकलं. 6वं अर्धशतक जेजुरीच्या स्पर्धेमध्ये आयकॉन स्पर्धेमध्ये त्याने ठोकलं. 7वं अर्धशतक BGPL कोलकाता येथे जाऊन त्याने ठोकलं. 8वं अर्धशतक हरियाणा इथे जाऊन त्याने कंप्लीट केलं. 9वं अर्धशतक DPL डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये त्याने कंप्लीट केलं. आणि हे आजचं होतं 10वं अर्धशतक केतन म्हात्रेचं. एकदा जोरदार टाळ्या. केतन म्हात्रे वाकड्यांचा सुपरस्टार आणि खऱ्या अर्थाने कल्याण डोंबिवली क्रिकेटची शान म्हणजेच केतन वामन म्हात्रे ने आतापर्यंत 10 अर्धशतक कंप्लीट केलेले आहेत. इसीलिए कुणाल सर ने कहा कि इस वक्त भारत के टेनिस फॉर्मेट के सबसे बड़े बैट्समैन है केतन म्हात्रे. परफॉर्मेंस बोल रहा है उनका. 3 ओवर की समाप्ति, बिल्कुल एक तरफा मुकाबला चलता हुआ. 14 रन पे 6 विकेटें गिरी है. थोड़ा निराश किया है सेमीफाइनल मुकाबले में सुनीता स्मृति के पहले गेंदबाजों में और उसके बाद बल्लेबाजों में. एक तरफा मुकाबला, लेकिन दर्शक अभी भी यहाँ पे मौजूद हैं. उनको पता है कि फाइनल में 2 दिग्गज टीमें रहेंगी. गेंदबाजी में केतन म्हात्रे खुद आए हैं गेंदबाजी के लिए. पहली गेंद ऑफिस टर्न कर दिया गेंद को आउटफील्ड में. 1 रन. स्कोर आगे सरकता हुआ 15 रन 6 विकेट. चारों शाने चित कर दिया है पहले बल्लेबाजी में और पहले गेंदबाजी में और अब बल्लेबाजी में. 15 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट. इस मर्तबा गेंद को आसमान में खेला है. फील्डर मौजूद है डीप में. फिर मोनिस पाटिल ने इस कैच को पकड़ा है और फिर केतन का जादू सर चढ़ के बोल रहा है. केतन म्हात्रे हर जगह आज चर्चा चल रही है. दिन में डोंबिवली प्रीमियर लीग में चर्चा थी, रात में TDPL में. एक ऐसा खिलाड़ी, जज्बा, जुनून, मेहनत का दूसरा नाम है केतन म्हात्रे. खौफ का दूसरा नाम है गेंदबाजों के लिए केतन म्हात्रे. विशाल म्हात्रे डीजे को दिखाया जा रहा है. आपका हार्दिक स्वागत. नीचे गेंद रही थी, पुश किया 1 रन के लिए. केतन म्हात्रेने आता गोलंदाजी देखील सुरू केली आहे. केतनने इथे विकेट्स देखील घेतलेल्या आहेत. आणि आपण पाहिलं असेल स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकामध्ये स्टेजवर या खेळाडूचा बॅनर होता. तो उगाचच नव्हता, कारण या खेळाडूने ते कमवलंय त्याच्या खेळाच्या जोरावर. या परिसरातली सगळ्यात मोठी स्पर्धा ज्यावेळेला रंगते आणि तिथे जर तुमचा बॅनर स्टेजवर लागतो तर ही सगळ्यात मोठी उपलब्धी तुमच्यासाठी आहे. आणि त्यामुळे सध्या केतनची चर्चा आहे. त्याने विकेट देखील घेतली आहे, 66 धावा देखील केल्यात. आणि आणखीन एक माहिती मी आता तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की मॅन ऑफ द सिरीज ही जी ओला स्कूटर आहे ही मॅन ऑफ द सिरीज साठी आहे. आणि एक संघ मालकांना देखील आपण बाईक देणार आहोत. ती रजिस्ट्रेशन केल्यानंतर उद्या संघ मालकांच्या घरी आपण डिलिव्हर्ड करणार आहोत, अशी माहिती आयोजकांच्या वतीने आमच्यापर्यंत पोहोचवण्यात आलेली आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी एक बाईक ठेवलेली आहे आणि ती ओला आहे, ती इथे उपलब्ध आहे. आणि संघ मालक जो ही स्पर्धा जिंकेल त्यांना स्पेशल डिलिव्हरी आयोजकांच्या वतीने घरी जाऊन ती बाईक त्यांना दिली जाणार आहे, अशी माहिती आमच्यापर्यंत येते. आणखीन यावेळेला बॉल मागे चाललाय आणि 4 धावा मिळतील. चौकार आलाय. समंदर से कितना पानी निकालेंगे आप, बहुत बचा है. 21 रन 7 विकेट. अच्छी गेंद विकेटों में थी. कॉपी बुक स्टाइल में पुश किया, ऑफ साइड में 1 रन. देखिए, दुनिया में कोई भी शख्स, कोई भी व्यक्ति ना एक तरफा हार चाहता है ना एक तरफा प्यार. 1 साइडेड गेम एंड 1 साइडेड प्रेम. हो, तसाच झालाय हा सामना. इथे तर
चिल करतायत सगळे खेळाडू तिथे आणि त्यातल्या त्यात त्यांना माहिती आहे हा सामना पूर्णपणे खिशात आहे या टीमच्या. आणि मी मगाशी देखील चर्चा केली होती बालाजी कपची, ती देखील स्पर्धा येते आवर्जून पाहायला विसरू नका. सरवलीमध्ये एक मोठा महासंग्राम होणार आहे इव्हन जोडीच्या माध्यमातून. विकी चौधरी आज त्यांचा वाढदिवस देखील आहे, त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीने. आणि त्यातल्या त्यात आता 22-7 अशी परिस्थिती झाली. 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि आता 12 बॉलमध्ये 75 धावांची गरज आहे. भरपूर दूर राहिला हा संघ, कारण या मॅच मध्ये ज्या वेळेला 66 धावांची खेळी केतन मात्रेने केली, पहिल्याच डावामध्ये थोडीशी हवा काढली या मॅचची त्याने, कारण त्यानंतर दवाचा परिणाम जाणवतोय आणि मग काय तो अनस्टॉपेबल राहिला. त्याने गोलंदाजी केली आणि त्याने विकेटही घेतली आणि रिक्वायर रन रेट पोहोचवला 38 वर. मॅनहॅटन ग्राफवर एक नजर टाकूया. पिंक कलर आणि ब्ल्यू कलर मध्ये. ब्ल्यू कलरचा जो ग्राफ आहे मॅनहॅटन ग्राफ तो पूर्णपणे खाली आहे, ते टॉवर कधी वरच गेलेले नाहीयेत. आणि दुसऱ्या बाजूला पिंक कलरचा जो ग्राफ आहे तो सातत्याने वर चढताना दिसला. तिथे आयफल टॉवर आणि बुर्ज खलिफा बनलाय. कह सकते हैं बीएम टावर भी. इस मर्तबा अपील होती भी वहां पर अंपायर सहमत नहीं. आमचे मित्र निलेश पाटील यांचे इथे आगमन झालंय घनसोलीवरून. खास आपलं सहर्ष स्वागत भाऊ या स्पर्धेमध्ये. 11 बॉल आणि 75 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 11 बॉल 75 धावा. एक बात है, कहाँ ड्यू फैक्टर काम कर गया केतन पाटिल के सामने. कहीं भी लगा नहीं था कि केतन मात्रे जो बल्लेबाजी कर रहे हैं कोई भी गेंदबाज उनको बीट भी नहीं कर पाया. भूषण पाटिल स्विंग एंड मिस. एक और विकेट गिरता हुआ. एक ही प्लस पॉइंट है जो सुनीता स्मृति 11 के पक्ष में जा रहा है. सब बल्लेबाजों को बल्लेबाजी मिल रही. ओसायचा नाका नाका. करायचे आहेत आणि निखिल पाटील दापोड्यावरून आमचे मित्र आलेले आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. या TDPL मध्ये 22-8 अशी परिस्थिती आहे आणि हा जो सामना आहे पूर्णपणे झुकलाय जागृती स्पोर्ट्सच्या दिशेने. ब्यूटी ब्यूटी पूरी तरह से खोल के रख दिया था नए बल्लेबाज अक्षय देशमुख को. चारों शाने चित कर दिया है जागृति स्पोर्ट्स ने इस वक्त. सुनीता स्मृति 11 को. खामोश क्रिकेट चलता हुआ. भूषण पाटिल रिवर्स खेला है, साथ जुटाई है और गेंद निकल गई है इस वक्त बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर. 4 रन. चौके की मदद से स्कोर 26. पिंट्या जोशी जी ये बताइए कहीं ये लोएस्ट स्कोर तो नहीं है TDPL का? अभी तक का है. ये क्रिकेट है. इस मर्तबा बॉलर बैक ड्राइव किया है बहुत ही खूबसूरती के साथ. नहीं रोक, अब जाकर रोक दिया वहां पर अपने पैरों से. इस बीच 2 रन बना लिए बल्लेबाजों ने. 2 रन से 28 रनों पे पहुंचा स्कोर. दिल्ली दूर, देहरादून दूर. भूषण पाटिल लेफ्ट आर्म ओवर दी स्टंप्स. फुल टॉस गेंद स्विंग करने की कोशिश. देखना है क्या कुछ हुआ है. वाइट के 5 रन. केतन मात्रेसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कॅश पारितोषिक आहे आणि भरपूर पारितोषिक आहेत. काशीनाथ काना पाटील यांनी देखील 5000 रुपयाचं पारितोषिक जाहीर केले केतनसाठी. जितू शेलार यांचं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. स्विंग एंड अप्रतिम. मिस.
कटर थी, बीट किया वहां पर। 5 ओवर की समाप्ति, 33 रन, 8 विकेट, 6 गेंदें बची है, 64 रन चाहिए। जीत और हार का फासला कितना कम होता है। जबकि ऑडियंस में हम देख रहे हैं विशाल मात्रे जी को डीजे ब्रो के नाम से जाने जाते हैं। ये आप देख सकते हैं उनको, डीजे ब्रो, डीजे ब्रावो, मासूम चेहरा का मजबूत चेहरा कहेंगे। वहां पे जीतू शेलार भी जाके बैठे हैं। ये देखिए, इनको गौर से देखिए, मजबूत काटी। बैक टू क्रिकेट, 1 ओवर बचा है गेंदबाजी के लिए। दूर वाले छोर से केतन मात्रे को कंटिन्यू रखा गया है। पहली गेंद कवर ड्राइव लगाया है, गेंद डीप कवर में पहुंची है, 1 रन। हाफ वॉली थी। 5 गेंदों में 63 रन सुई के नोक से ऊंट को गुजारने के बराबर है। उछाल दिया है, अब की बार फील्डर के लिए मौका नहीं, मस्तक पे दस्तक, 6 रन। करते हुए गैप में अब जाकर गेंद को उठाया आशीष महरूल ने डीप में, काउ कॉर्नर में। 1 रन और आता है स्कोर में। स्कोर आगे सरकता हुआ 41 पे पहुंचा है। 3 गेंदें बची है। ओ गेंद खड़ी रह गई है, केतन नीचे आ रहे हैं, बढ़िया जज किया है। कॉट एंड बॉल, विकेट नंबर 9 हैज गॉन। आखिरी विकेट है, 2 गेंदें बची है। आखिरी विकेट, केतन मात्रे सामने की ओर से आते हुए। बहुत ही जबरदस्त गेंद, आगे रखी हुई गेंद थी, आड़े बल्ले से खेलना चाहते थे, बीट हुए गेंद विकेट कीपर के दस्तानों में पहुंचती हुई। आखिरी गेंद, अब तक 56 चाहिए और इसके साथ ही इस मैच को जीत लिया है जागृति स्पोर्ट्स ने। कॉन्ग्रेचुलेशन जागृति स्पोर्ट डोंबिवली। 56 रनों से मुकाबला 55 रनों से जीता है। हार्ड लक सुनीता स्मृति 11। तो अब महामुकाबले के टॉस की तरफ भी हम जाएंगे। इस मैच के बारे में नो गेसिंग फॉर मैन ऑफ द मैच बिकॉज वन एंड ओनली असेल, परंतु तो नंतर पुरस्कार दिला जाईल। परंतु सध्या आता तुम्हाला लाईनअप करायचंय। दोन्ही टीम ग्राउंडच्या आतमध्ये लाईनअप करतील त्या खेळपट्टीच्या बरोबर समोर। चैलेंज स्पोर्ट और जागृति स्पोर्ट विकेट के दोनों तरफ अपनी टीम को लेके पहुंच जाए। एक तरफ गुरुनाथ मात्रे, रवी मात्रे आणि राज मात्रे यांचं सहर्ष स्वागत आम्ही करतोय। चला दोन्ही टीम लाईनअप करून घ्या। खेळपट्टीवर लगेचच लाईनअप तुम्हाला करायचंय। टीम चॅलेंज स्पोर्ट्स आणि टीम त्यांच्या विरोधात जागृती स्पोर्ट्स।